नमस्कार. अधिक मास महात्म्य या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अध्याय 21 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सद्गुरु उदारा, करुणार्णवा कृपासागरा, तुझ विण मज आसरा, नसे दुसरा कृपाळुआ. कृपा कटाक्षे निरखावे, भक्तजन प्रति पाळावे, अर्भका परी पुरवावे, लळे माझे स्वामिया. जी जी आळ घेतसे बाळक, ते ते पिता पुरवित देख, ते मी रंकानुरंक, घ्यावी भाक महाराजा. ऐका श्रोते जन चतुर, मल महिमा परिकर, जो ऐकता भव दुस्तर, निरसे साचार अनायासे, सायासन करिता अनायासे, सापडे निधीचा सारांश, कवडी देऊनी सापडे परिस, केवी अभेरावा चतुरे, तैसेची हे मलमात्म्य जाण, लक्ष्मीनारायण संवाद पूर्ण, अगाध येथींचे पुण्याचरण, करा साधन एवढे. श्रीरुवाच वद ब्राह्मण सेवाया, फलं की साध्या निदे, तस्सेवया कस्य पुनः संजातं सम्यगीहितं. लक्ष्मी वदेजी कृपावंता, मागे निवेदिली जे कथा, ते आकर्णिली श्रवणपंथा, परिसंशय तत्वता निरसीजे. ब्राह्मण सेवा केली याचे फळ, अथवा दान केली या पुष्कळ, याचे कवण असे हो फळ, करिता सफळ कवण झाले. हे सविस्तर निवेदावे, कृपाळुत्वे परिसवावे, जैवी बाळका लागी स्वभावे, मुखी घाली कळवळाते. ऐकून लक्ष्मीची वाणी, बोलता झाला शारंग पाणी, म्हणे ऐके हो चतुरभामिनी, परोपकारिणी बोल तुझे. विष्णुर्वाच शृणु सुंदरी वक्ष्यामि, द्विजसेवा महोदयम्, इतिहासं महापुण्यं, दुःखदारिद्र्यनाशनम्. ऐके हो सागर तनये, द्विजसेवा पुण्य महोदये, जे आचरली या पापक्षय, तात्काळ होय शुभानने. अस्ति देशो विराटक्यो, महाधनजनावृताः, पुण्यवज्जन पुण्यात्मा, पुण्यतीर्थ शतावृता. न दुर्भिक्षं कदाप्यस्मिन् कस्यचित् पुण्ययोगताः, राजवर्यस्य देवस्य वरदान प्रभावतः. विराट देशाची ठाई, एक आश्चर्य वर्तले पाही, ते परिसहु सर्वही श्रवण करी एक भावे. हे सकळ श्रवण केलियाचे फळ, दुःख नासुनी जाय सकळ, ते देशी तरी एक विशाळ, माहुर नाम तयाचे. तेथील जन समस्त पाही, स्वधर्माचारी सर्वही, धनवान पुत्र कलत्र पाही, व्याधी नाही तिळभरी, दुःख दारिद्र्य रोग चिंता, नसे कोठे तयासी वार्ता, रिक्त असते न दवडती अतिता, कथा वार्ता घरोघरी. तेथील देवी परमदारुण, रेणुकाती ते नामाधिनान, परशुराम जननी पूर्ण ख्याती जाण त्रिभुवनी. ते जमदग्नीची भार्या पाही, जगत्रयी पूजिती सर्वही, कामना पुरुषसे तेही भक्तजनाची आदरे. अनुसया माझी महासती, ते स्थानी वसे पुण्यमूर्ती, जियेची कीर्ती वाखाणिती, पुराणे गाती अद्भुत. तेथे वसती ऋषी समुदाहो, जे पापा वेगळे महानुभव, केवळ अपूर सूर्य पाहो, बसती ते ठाई सकलही. तव तेथील शूद्र असे एक, साधू परम भावार्थी निष्कपट देख, धनवान परम धार्मिक, विप्रसेवनी देख साधुरू. प्रतिदिनी विप्रसेवा करी, भावार्थे तयाचे चरणचुरी, पाद प्रक्षाळपणाते उष्णवारी, स्वकरे आणून ठेवित, स्वकरे चर्ची चंदनाते, आगमर्दितसे भावार्थे, पुष्पमाळा गुंफो निहाते, सुवासयुक्त घालितसे, शय्यावस्त्रे अलंकार, देऊन तोषवी धरामर, कोणी आलिया दारासमोर, रिक्त हस्ते दवडीना, आवडे तया तेची भोजन, षड्रसघृता सहित अन्न, इच्छित पदार्थ पूर्वी आणून, परिकदा उद्विग्न नोहेची, अतिता आलिया द्वारी, श्वाना परी गुरुगुरी, भार्याई वर्ते तयाची परी, म्हणती लंड भिकारी केवडाहा, पाठ पुरविली मागणारी, उसंत नाही क्षणभरी, नित्यानित्य कोटुनवारी, घालावी साचार तयाते. ऐसा तो नसेची शूद्र रावो,
धन पाळना मतयाचे पाहाओ, नाभासारखी करणी पाहाओ, नित्यानित्य आचरे. भार्यातयाची पतिव्रता, एकोमय वर्तती उभयता. नुलंघी कधी पतिवचनार्था, धर्मपंथा तेही वर्ततसे. तेही स्वअंगे नित्यानित्य, विप्रस्त्रियांची सेवा करीत. जे मागती प्रिय वस्तुती पुरवित, नाही न म्हणत कदापिही. ऐसी दंपत्ये उभयतां, विप्रकाजी धनवेचिता. वाचे नाणी तीच सर्वथा, अगर्विता दोघेही. सेवा करिता दोघेही, खेदन मानी तीच काही. उल्हासयुक्त सदा सर्वदाही, गर्व नाही तिळभरी. पदरी असली या धन, जो अगर्वित सुखसंपन्न. तो ईश्वरी अंशदान, म्हणती सज्ञान विवेकी. विद्या असून विनयता, धन असून लीलता. शक्ती असून गर्वरहितता, तो ईश्वरी अंश जाणिजे. धन किती वेचले धर्मकार्य, हे स्मरणाची नाही तया. सदा करी शास्त्रचर्चा, तो ईश्वरी अंश जाणिजे. केले सुकृत बोले वाचे, भय मानिले लोकनिंदेचे. उणे बोले दुर्जनांचे, तो ईश्वरी अंश जाणिजे. परोपकारी लावी वयसा, धर्मकारणी वेचितसे पैसा. संसार करी वैराग्ये ऐसा, तो ईश्वरी अंश जाणिजे. परस्त्री देखता अंधनयनी, परनिंदा बोलता मुका वदनी. आत्मस्तुती ऐकता बधिर करणे, तो ईश्वरी अंश जाणिजे. गेलियाचा नाही खेद, प्राप्त जाहलिया नाही आनंद. जगटे नेदी अष्टमद, तो ईश्वरी अंश जाणिजे. ऐसे ये चिन्ही तो वर्तता, शुद्र आणि त्याची कांता. सन्मार्गे वर्तती उभयता, पुण्यवार्ता पूर्वीची. तव तेथे एक विपरीत, वर्तले श्रवण करी यथार्थ. शूद्राचे देही कुष्ठ भरत, अकस्मात दैव योग. रक्त पुगळे रात्रंदिवस, उदास झाले मानस. म्हणे आचरता स्वधर्मास, के विनाश शरीरी. आता विप्रसेवा कैची मज, क्षीणता प्राप्त झाली सहज. जगी झाली थोर काज, कवण काज वाचलिया. नेणो कवण पापाचा ठेवा, आता मरण देगा देवा. ऐसा उदास झाला जीवा, परी आयुष्य ठेवा सरेना. कैची सेवा तया विप्राची, व्यथा अधिकाधिक त्याची. तव भार्या सगुण तयाची, सत्यसाची प्रतिव्रता. एकदा प्रार्थी भ्रतारास, म्हणे स्वामी व्यथा दिवसे दिवस. अधिक झाली तेणे मानस, खेद रूप जाण सर्वदा. तरी आता प्राप्त झाला मलमास, समग्र जाती तीर्थ स्नानास. तुम्ही तो चित्ती उदास, सोडा आस प्रपंचाची. धन्यतेची प्रतिव्रता, उपदेशी तसे तो भरता. लावी मोक्षाची या पंथा, देहवस्था जाणुनी. नाही तरी इतर ज्या कांता, रडती आपुल्या सुखस्वार्था. म्हणती तुम्ही मेलिया सर्वथा, आमची अवस्था केवी होय. लेकरे बाळे धाकुटी सकळ, कोण करील यांचा प्रतिपाळ. अहो देवा ओखटी वेळ, फुटके कपाळ आमचे. ऐसे म्हणून सकळ रडती, परितयाची न जाणती गती. जिता द्रव्या नाश करीती, मेल्या रडती सुखस्वार्था. हा तो अनुभव सकळा संगे, अंती एकले जाण लागे. कोणी न येती कोणा मागे, प्रचित अंगे पहावी. तयाचे सार्थक करिता, धन नवे चित्ती सर्वथा. म्हणती हे सरलिया आता, लेकुरे केवता जगती हे. जन्मवरी जे धन साचले, ते धर्मकाजी नाही लविले. शेवटीही कामा नाही आले, सार्थका विण गेले प्राणी ते. सार्थका विण प्राणियासी, सुटका नाही मृत्युपुरीसी. हे न जाणून मानसी, शेवटी कासाविसी होता ती. या लागी चतुरते ज्ञानी, सार्थका विण वयन घालावे कोणी. एका चक्रपाणी वाचुनी, सोडविता नसे सर्वथा. म्हणाल द्रव्याविण सार्थक न घडे, तरी शरीर जिजवावे रोकडे. यासी तो नाही अवघड, नामस्मरण गडे जिव्हेसी. नामस्मरणाते उसंत नाही, रिकामी बडबड सर्वा ठाई. पुराणीन जाता अवसर नाही, रिकामा ठाई अनुसरत. ऐसे जे व्यर्थ घालिती वय, तया ते केवता तरुणोपाय. काहीतरी धरी सोय, आता तू या कर्माची. दुर्लभ नरदेह लादला,
बहुता सुकृते प्राप्त झाला, तो कवडीचे बदला नाही आला. घात केला आपुला आपण, असो हा पाल्हाळ बहुसाळ. श्रोते म्हणती उठले कपाळ, कथा टाकुनी पाल्हाळ व्यर्थ लाविला कवीने. दृष्टांती बोलणे लागे, म्हणून न याहो रागे. कथा राहिली जी मागे, परिसा आगे सर्वही. इतर स्त्रिया परियेसी, ते शूद्र वनिता नव्हे तैसी. उपदेशी तसे भ्रतारासी, जावे तीर्थासे म्हणून. तयासी मानले उत्तर, बुद्धी तव कर्मानुसार. पूर्व सुकृत घडले साचार, उभे ठाकले येऊनी. आजवरी विप्रसेवा केली, तेची आता कामा आली. वासना तयाची फिरली, वृत्ती मुरडली सुख स्वार्था. या लागी पहिलेची असावे दृढपण, वेळेची कामा न पडे आठवण. म्हणून नित्यानित्य मन, व्हावे अनन्य भगवंती. तव तो शूद्र काय करिता जाहला, आकर्णोनी कांतेच्या बोला. धना संचय होता केला, तो यथा भागे विभागिता झाला. एक भाग कांते लागी देत, दो भाग स्वपुत्रा ते देत. एका आपणा पै ठेवित, तीर्थयात्रा निमित्त धर्माते. ऐसा सकळ धनाचा व्यय केला, मग परिवारेसी निगता झाला. समागमे विप्रांचा मेळा, सवे चालिला अपार. मार्गी जाता सकळांचा, सेवका हाती समाचार त्यांचा. घेतसे पदार्थाची साचा, करी स्वधनाचा व्यय पै. ऐसे करिता तया ते प्राप्त झाले, गौतमी ते वास्तव्य केले तेथे मास पर्यंत ते ठाई. तव तो पुरुषोत्तम मास, सकळ जाणून जनजाती स्नानास. आपणही उठत बैसतस जातसे सर्वा मागे स्नानासी. आधीच गौतमी पवित्रता, वरी मलमास प्राप्त होता. ते पुण्य न भूतो न भविष्यता, वरी प्राप्तता सत्संग. एक गंगा बिंदू जगटता शरीरी, तात्काळ होय पापाची बोहरी. संत ब्राह्मण सेवा तयावरी, हे तो अधिकाधिक होय पै. हे तत्त माल सरल, व्यालोल वल्ली लता. छन्नं सुरकर प्रतापरहितं, शंखेन्दू कुन्दोज्ज्वलं. गन्धर्वामरसिद्ध किन्नर, वधुतुङ्गस्तनस्फालितं. स्नानाय प्रतिवासरं भवतु, मेघांगजलं निर्मलम्. ऐसा शूद्र स्नान करीतसे, वरी ब्राह्मणाचे चरितार्थ प्राशितसे. तेची स्वयेल शरीरा लावितसे, ते तीर्थ गंगोदकेसी. ऐसा नेम एक मासवरी पूर्ण, आचरला तो शूद्र जाण. तव नवल झाले तेच क्षण, मास गणना संपूर्ण होता. तयाचा कुष्ठ जाऊनी पाहे, शरीरी झाला दिव्य देहे. मनाचोज मानित आहे, म्हणे नवल काय हे झाले. या व्याधीमुळे भोवत द्रव्य वेचले अपरिमित. परिव्याधी नव्हे शांत, तो स्नानेची निपात झाला. चमत्कार पाहोनी अद्भुत, मग तेथेच बैसला हेत. मग हर्षभरित होऊन तेथे उद्यापना ते करीतसे. ब्राह्मण संतर्पण यथाविधी, घृतपाचितान्ये संपादी. नाना स्नान दानाचा विधी, विप्रा करी अर्पितसे. तैत्रिणी दशक अपुपकरून घृतपाक, ते कास्य पात्री निक्षेपुन देख. वायन देत विप्राते, सआजेसी ते तव वाण. वरी शक्तीनुसार घालुनी सुवर्ण, दक्षिणे सहित देतसे दान. भावे जनार्दन स्मरुनी, ऐसे उद्यापन करुनिया. उल्हासेसी राहिला त्याच ठाया, त्या स्मरुनी केशवराया. स्नानसारी गंगोदकी, समूळ पापलेश झडला. आणि कुष्ठही समूळ गेला, तव तो समीप काळ पातला. विप्र देखता तया ते विष्णुदूत येऊनी. तात्काळ वाहिला विमानी, ऐसी स्नानाची अगाध करणी. पावला निर्वाणी मोक्षाते, कोटी पापाचा क्षय करुनी. काया कष्टविली तीर्थसेवनी, ऐसे पुण्य आचरुनी. पावला निर्वाणी मोक्षाते. आधी अर्पावे मग पावावे, जैसे द्यावे तैसे घ्यावे. शरीरी कष्ट भोगावे, मग पावावे सुखाते. जैसे व्यवहारी देता धन, अथवा सवाईसी धान्य. ते व्याजासहित येत परतून, ते विजाण हे गोष्टी. भक्तिभावे अर्पिता अडका,
मी कदा न घेई पुका वश्य झालो भावा एका स्वपदी निकाने तया ते ऐसे पुरुषोत्तम बोलिला तो लक्ष्मीने आकर्षिला तोची तुम्हा श्रोतिया ते कथिला प्राकृत भाषे करुनी आता पुढे लक्ष्मी करील प्रश्न त्याचे उत्तर देईल जनार्दन ते परिसा श्रोते जन अति आदरे करुनिया श्रोता असलिया सादर तरी वक्तृत्वा हर्ष निर्भर म्हणून जोडुनिया कर वारंवार प्रार्थितो जैसे वृक्षमळी घालिता उदक मग तो फोपावे अधिकाधिक तैसा श्रोतिया असलिया नेटक फोपावे देख वागवल्ली इति स्वस्ती श्री मलमात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित 21तमोऽध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.